समितीच्या एका महत्त्वाच्या बैठकीसंदर्भातली, कारण बैठक पार पडलेली आहे आज पुन्हा एकदा, आणि जी आश्वासनं देण्यात आलेली होती त्या आश्वासनांच्या पूर्ततेच्या दृष्टीने आता अंमलबजावणी करण्यासंदर्भात जे ते आदेश देण्यात आलेले आहेत। एक अत्यंत महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल। सरकारचं पहिलं पाऊल पडतंय आश्वासन पूर्ततेसाठी। मुंबईत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, ज्यात गुन्ह्यामध्ये 5 लाखांपेक्षा कमी नुकसान झालेले असे जवळपास 400 ते 450 गुन्हे महिनाअखेरीस मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला। निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे आणि या बैठकीतले निर्णय सरकारला कळवण्यात येतील। तर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं ज्या काही मागण्या त्यांनी केल्या त्या संदर्भात आम्ही काही निर्णय केलेत, काही भविष्यात काही त्या संदर्भात ज्या काही कायदेशीर बाबी समोर येत आहेत, मला वाटतं एकदा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती पुढे जाऊ देऊ आपण। मला वाटतं तसे निर्णय जशी आवश्यकता शासन निर्णय करेल।